कसे आहात तुम्ही? आज इथे? सर थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. म्हणजे काय सर की धनंजय सर जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे. राणी मॅडमना, तुम्हाला, तुम्ही तर त्यांचे पार्टनर तर होतातच पण मित्र अधिक होतात, त्यामुळे तुमचं दुःख तर मी समजू शकतो. शिवाय म्हणजे विकी गेल्याचं तुम्ही विसरत नाही तोवर साहेबांची ही न्यूज आली. म्हणजे हे सगळं काय करायचं काहीच कळत नाहीये. हो ना साहेब, म्हणजे राणी मॅडमची सुद्धा हीच अवस्था आहे. म्हणजे तुम्ही पाहिलीच असेल त्यांची अवस्था त्या दिवशी. पण जाधव, त्या दिवशी तुम्ही तिथे बराच वेळ थांबला होता. ते असंच सर. म्हणजे काय त्याशी सांत्वनाला एवढी गर्दी होती ना, आणि तुम्हाला तर कल्पना आहे की आपल्या साहेबांनी किती माणसं जोडली होती ती. म्हणजे जसजशी बातमी लोकांना कळत गेली तसतशी गर्दी वाढत गेली साहेब. आणि काही लोकांना मी सुद्धा ओळखत होतो. म्हटलं आपल्याकडनं काहीतरी मदत व्हावी म्हणून मग लोकांची उठबस व्हावी म्हणून थांबलो. जाधव, धनंजयनी विल केलं होतं? हो ना साहेब, म्हणजे मला सुद्धा धक्काच बसला. आणि खरं सांगतो साहेब, मला याबाबत काहीच माहीत नाही. पण हे विल मी नाही बनवलेलं. त्या दिवशी राणी मॅडम आल्या, त्यांनी ऑफिसात सगळी शोधाशोध केली आणि सापडले त्याला. म्हणजे आय एम ऑल्सो सरप्राईज साहेब. विलची कॉपी असेल ना आपल्याकडे? नाही साहेब, राणी मॅडम तिथे घेतलं आणि निघून गेले त्या. पण मग तुम्ही का आला तिथे? हां सर, ही फाईल द्यायची होती तुम्हाला. काय आहे सर? यात S&P कन्स्ट्रक्शनवर जे काही कर्ज आहे त्याचा ताळेबंद, बॅलन्स शीट आणि काय? काही लोकांनी आपल्याला नोटीस पाठवल्यात. नोटीस? येस सर. सर त्यांची कमिटमेंट जर आपण पूर्ण केली नाही तर तुम्हाला अटक होऊ शकते सर. काय? पण मला एकट्याला का अटक होईल? राणीलाही अटक होईल ना? वी बोथ आर नाउ पार्टनर्स. नाही, तसं नाहीये सर. राणी मॅडमना धनंजय सरदेसाई गेल्याचं बेनिफिट मिळू शकतो. सर प्लीज तुम्ही काहीतरी लवकर करा. हे बघा, मी तुमचा जवळचा माणूस म्हणून तुम्हाला सांगायला आलो. उद्या असं नको व्हायला की मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. सर प्लीज काहीतरी करा. मला नाही वाटत यातून काही वे आउट निघेल. येतो सर. मैडम जी, साहब की डेड बॉडी मिली है. कुछ प्रॉब्लम तो नहीं होगा ना? गायत्री मैडम, मीरा मैडम और पटवर्धन साहब भी एक हो गए. वो आपको फंसाएंगी तो नहीं? कहीं ऐसा हुआ तो? मुंह बंद रख अपना. मला कोणी अडकू शकत नाही. अगदी अजय ठाकूर सुद्धा. माझ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद करेन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.